नमस्कार. आदरणीय सहकार महर्षी भाऊसाहेब संतोजी थोरात साहेब यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून आज आपण सह्याद्री बहुजन विद्याप्रसारक समाजाचे भाऊसाहेब गुंजाळ पाटील सह्याद्री ज्युनियर कॉलेज संगमनेर या आपल्या ज्युनियर कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभामध्ये आदरणीय आपल्या संस्थेचे चेअरमन आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब यांनी देखील हजेरी लावली आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय महाराष्ट्र राज्य माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब, त्याचप्रमाणे सत्यजित दादा विधान परिषद आमदार महाराष्ट्र राज्य, त्याचप्रमाणे आमच्या मार्गदर्शिका नगराध्यक्षा दुर्गाताई, त्याचप्रमाणे जयश्रीताई, आदरणीय व्यासपीठावरती उपस्थित असणारे आपले कुटे साहेब, चास्कर साहेब, भोर साहेब, गवांदे सर, आताच आपल्यासमोर मनोगत व्यक्त केलं, पण आज तुम्ही मला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं. प्रमुख पाहुणा म्हटलं की जरा थोडंसं वेगळं वातावरण असतं आणि आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संतांनी, महापुरुषांनी, विचारवंतांनी एक चांगल्या विचाराची प्रेरणा केली आणि त्या विचाराला कुठंतरी अनुसरून आजचा आपला कार्यक्रम आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून समोर बसलेले सर्व माझे बंधू भगिनी आणि मार्गदर्शक गुरुवर्य हा तपेविन दैवत दिदल्याविन प्राप्ती गुजेविन हित कोण सांगे हे हितगुज आपल्याला गुरुवर्य सांगत असतात. म्हणून आज कार्यक्रमाच्या वेळेअभावी आजचा महत्त्वाचा दिवस तुमच्यासाठी आहे. तुमच्यामधील कलागुण जसं आमदार साहेबांनी सांगितलं तसं ह्या व्यासपीठावरती तुमच्यामधला कलागुणाचा, कुणाला चांगली रांगोळी काढता येत असेल, सुबक अशी रांगोळी काढली, कुणाला चांगलं बोलता येत असेल, कुणाला चांगलं मॅनेजमेंट करता येत असेल, या ठिकाणी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, कला, क्रीडा, सांप्रदायिक क्षेत्राचा वारसा आपल्या संगमनेरच्या मातीला आहे आणि तो वारसा तुम्ही अव्याहतपणे पुढे नेण्यासाठी या ज्युनियर कॉलेजमधून तुम्ही पुढं देखील या कॉलेजचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात नव्हे तर जगामध्ये, तुम्ही कोणत्याही देशामध्ये भविष्यात तुम्ही नोकरी करा, व्यवसाय करा, त्या ठिकाणी आदराने तुम्ही सांगा की मी सह्याद्री ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी आहे आणि या प्रांगणामध्ये जे काही तुम्ही ज्ञानदान घ्याल ते तुमच्या हिताचं असेल. मी तुमच्याशी बोलण्यापेक्षा जो माझा भारूड हा लोककला प्रकार आहे त्याच्या माध्यमातून मी संवाद साधेन. या ठिकाणी महाराज आलेत, पेटीची साथ आहे, मृदंगाची साथ आहे. वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की, बोलो रे भाई सब संतन की. आणि असाच आपण मार्गावरचे तरुर काटे, सरिता सागर खगनग मोठे, थंडी वादळ वारे पाऊस सारे दुबळ्यांसाठी, रे युवकांनो तुमच्या पुढती झुकेल अंबर धरती, रे युवकांनो तुमच्या पुढती झुकेल अंबर धरती. म्हणून डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबांनी आपला भारत देश महासत्ता बनण्याचं जी स्वप्न पाहिलंय ती आपल्याच ह्या सर्वात जास्त तरुणांचा देश असणारा आपला भारत देश आणि या देशाच्या युवकांमध्ये असणारं चातुर्य आणि ह्याच युवकांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती आपला भारत देश कसा समृद्ध आहे आणि कसा महासत्ता बनेल याचा विचार APJ अब्दुल कलाम साहेबांनी मांडला. आणि म्हणून
आपल्याला सर्व महापुरुषांच्या चरणी नतमस्तक व्हायचं आहे आपल्याला। आणि म्हणून भूत जबर मोठे ग बाई, 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 भूत जबर मोठे ग बाई। झाली झडपण करुगत काई, झाली झडपण करुगत काई, झाली झडपण करुगत काई, झाली झडपण करुगत काई। भूत जबर मोठे ग बाई, भूत जबर मोठे ग बाई, भूत जबर मोठे ग बाई, भूत जबर मोठे ग बाई। झाली झडपण करुगत काई, झाली झडपण करुगत काई, काई, झाली झडपण करुगत काई। भूत जबर मोठे ग बाई, भूत जबर मोठे ग बाई, भूत जबर होटे ग बाई, भूत जबर होटे ग बाई। झाली झडपण करुगत काई, झाली झडपण करुगत काई, धडपड करू नको बाई, झाली धडपड करू नको बाई, झाली झडपण करुगत काई, झाली झडपण करुगत काई। झाली धडपड करू नको बाई, झाली धडपड करू नको बाई। भूत जबर मोठे ग बाई, भूत जबर मोठे ग बाई, भूत जवळ आले ग बाई, भूत जवळ होते 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 ग बाई। हो 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 हो। कुठे साहेब भारूड म्हटलं की गणाला वंदन येतं, गवळण येते, पण आपल्या वेळेअभावी शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराजांनी दोन भूत सांगितली आणि त्यामध्ये दोन भूत म्हणजे कोणती? एक म्हणजे कुबुद्धीचं भूत आणि दुसरं म्हणजे सुबुद्धीचं भूत। त्यामधलं ही लय जालिम भूत आहे। बघितलं का मॅडम, हे भूत नवीन वर्षात अपडेट झाले या। बघितलं का चास्कर सर, हे भूत नाथ महाराजांनी त्यावेळेस सांगितलंय आणि ते कसं सांगितलंय? भारुडाच्या माध्यमातून सांगितलंय। गवांदे सर, भारूड तुम्ही अनेक पाहिले असतील, ऐकले असतील। त्यामध्ये मग दादल्याचं भारूड आहे, अगदी जगद्गुरु संत तुकोबराय लाडकी लेख सांगतात, आधी आपल्याला सेना महाराज आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक सांगतात। पण हे भूत कसं आहे माहित आहे का? आज गॅदरिंग मध्ये ह्या भूताला का आणलंय माहित आहे का? नवीन वर्षात काहीतरी ह्या गॅदरिंगच्या माध्यमातून आम्हाला चांगला संकल्प करायचा आहे का नाही? आवाज करायचा आहे का नाही? हो। आणि म्हणून हे भूत कोणतं आहे बघूया आपण। सूप चाटूचे केले देव ऋषी, सूप चाटूचे केले देव ऋषी, या भूताने धरिले सी केसी। भूत जबर मोठे ग जबर होते ग बाई, भूत 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 जबर होते ग बाई। झाली झडपण करुगत काई, झाली झडपण करुगत काई, झाली धडपड करू नको बाई, झाली धडपड करू नको बाई, झाली झडपण करुगत काई, झाली झडपण करुगत काई। झाली धडपड करू नको बाई, झाली धडपड करू नको बाई। भूत जबर मोठे ग बाई, भूत जबर मोठे ग बाई, भूत जबर होते 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 ग बाई, होते ग बाई, भूत जबर होते ग बाई, भूत जबर होते ग बाई, भूत जबर होते ग बाई। अय भूता, झाडा खालचा आहे का लिंबा खालचा आहे? लिंबा घालचाय। भूत पण या मीडियाच्या जमान्यात वेगवेगळ्या रिंगटोन बदलतं या, एवढ्या रिंगटोन बदलतं या की शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराज सांगतात, सूप चाटूचे केले देव ऋषी, या भूताने धरिले से केसी। कारण आम्ही एवढं अंधश्रद्धेखाली दडपलो गेलोय की आज देखील आम्ही 21व्या शतकामध्ये विज्ञानाने एवढी क्रांती केली, विज्ञानाने एवढी प्रगती केली, परंतु आज देखील आमच्या कपड्यात जेवढी प्रगती झाली तेवढा कपड्याच्या आतला माणूस बदलला नाही। म्हणून कपड्याच्या आतला माणूस बदलण्यासाठी या भूताच्या माध्यमातून आपण काय करायचं आहे तर
कोणतं भूत बाळगायचं आहे आणि कोणत्या भूताला सोडून द्यायचं आहे ही बघणार आहोत. आणि म्हणून सुप चाटूचे केले देवऋषी, या भूताने धरली से केसी. लिंबू नारळ कोंबडा उतारा, लिंबू नारळ कोंबडा उतारा, या भूताने धरिला. काय पाहिजे उतारा? हिथं अजिबात लिंबू नारळ कोंबडा काय मिळणार नाही. काय हिथं फक्त ज्ञान रूपाचा उतारा मिळेल. कारण ह्या ठिकाणी आम्हाला अज्ञानाला बाहेर काढायचं आहे, आम्हाला अंधाराकडून प्रकाशाकडे जायचं आहे. आम्हाला या ठिकाणी भारुडाच्या माध्यमातून बहुरूढींचं दर्शन घडवत असताना भारुड म्हणजे विनोद आणि विनोद म्हणजे भारुड नाही. यामध्ये आम्हाला काय करायचं आहे तर आम्हाला एक म्हणजे वाच्यार्थ पाहायचा आहे आणि दुसरा म्हणजे लक्षार्थ पाहायचा आहे. ह्या भारुडाच्या माध्यमातून दोन अर्थ निघतात. ह्या दोन्ही अर्थाच्या अंगाने आम्हाला भारूड पाहायचा आहे. भूत जबर मोठे ग बाई, भूत जबर मोठे ग बाई, भूत जबर होते 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 ग बाई. हो 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 हो. भूत लागले नारदाला अन 60 पोरे झाली त्याला. तुम्ही म्हणसाल तुम्हाला काही वेड बीड लागलंय काय? 60 पोरे म्हणजे 60 संवत्सर आणि 60 वर्षांनी एकदा येते, ती म्हणजे 61वी कपिलाषष्ठी. नारद मुनीला देखील कुबुद्धीच्या भूतानी पछाडलं. पण आम्हाला कसं भूत लागलं पाहिजे? भूत लागले ध्रुव बाळाला आणि उभा तो अरण्यासी ठेला. एका जनार्दनी हे भूत, एका जनार्दनी हे भूत अन सर्वा ठाई सदोदित. तुम्ही म्हणसाल सर्वात आहे का? तर जन्मताच कुबुद्धी आणि सुबुद्धी ही सर्वांच्या ठाई असते. आणि म्हणून आम्हाला काय करायचं आहे? आजकाल आम्ही पाहतो की अनेक कर्मकांड आणि अनेक अंधश्रद्धेच्या ह्या आणखी कथा आणि आणखी काही उदाहरणं आम्ही टीव्हीवरती पाहत असतो. पण भूत हा भास आहे आणि ह्या भास कुठंतरी सोडून द्यायचा आहे. म्हणून युवकांना एकच विनंती आहे की आपल्याला चांगलं शिक्षण घ्यायचं आहे. आपल्याला चांगलं घडायसाठी, आपला देश घडवायसाठी, आपलं राज्य घडवण्यासाठी आम्हाला हे शिक्षण अति महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आम्ही काय करणार आहोत? अशा कुबुद्धीच्या भूताला सोडून देणार आहोत आणि सुबुद्धीच्या भूताला धरणार आहोत. ते कसं धरणार आहोत? भूत जबर मोठे ग बाई, मोठे ग बाई, भूत जबर 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 मोठे ग बाई. झाली झडपण करुगत काही, झाली झडपण करुगत काही, झाली धडपड करू नको 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 काही. भूत जबर मोठे ग बाई, 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 भूत जबर मोठे ग बाई. आणि या ठिकाणी भूत जरी गेलं तरी काय झालं माहित आहे का? या ठिकाणी शिंदे सर असतील, आमच्या सईद मॅडम असतील, या ठिकाणी सर्व गुरुवरी असतील. भारूड म्हटलं की घरोघरी मातीच्या चुली. आणि गुंजाळ सर, नवरा बायकोची भांडणं हमखास, खरं आहे का नाही? तुमचं आणि मॅडमचं थोडं कमी ना तुम्ही होतं का नाही? होतं का नाही भांडण? पण कॉलेजला येताना डब्बा तयार असतो का नाही? असतो का नाही सर? ही प्रत्येक घरोघरी आहे हो. फक्त हाच दाखला नाथ महाराजांनी दिला. तो कसा दिला? या ठिकाणी कन्हैयाला बोलवलं पाहिजे, गवळणीची 2 चरणं झाली पाहिजेत आणि दादला झाला पाहिजे. आणि म्हणून ह्या ठिकाणी गणहाला वंदन करून आम्ही 12 गाव फिरू, महापुरुषांना वंदन करून आम्ही प्रबोधन करू. आहो चला चला. चासकर सर, लय वेळ झालाय, आता आपल्याकडे एवढा वेळ नाही. आहो चला चला भारूड झालंय सुरू, चला चला भारूड झालंय सुरू, चला चला भारूड झालंय सुरू.
विठ्ठलनाला वंदन करून आम्ही 12 गाव फिरू, महापुरुषांना वंदन करून आम्ही प्रबोधन करू. मावशी चला चला भारूड झालंय सुरू. काका भारूड झालंय सुरू. अव चला चला भारूड झालंय सुरू. ओ चला 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 चला. चला चला भारूड झालंय सुरू. 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 कुठे साहेब हे बघितलं का आमचे कन्हैया. अहो आमच्या कन्हैयानी गोकुळ मथुरा हात सोडा हात सोडा. अजिबात काळजी करू नका. तुम्ही ज्युनियर कॉलेजमध्ये आहे, इथं फुल रेंज आहे. त्यामुळं फक्त बासरी पकडायची. बासरी आणली ना. पाय पाय बघू. अहो हे आमचे सह्याद्री ज्युनियर कॉलेजचे कन्हैया आहेत. लॉकडाऊन पासून फक्त बासरीच वाजवते ते. आणि काय करतायत, प्रबोधन करतायत. ते कसे गवळण म्हटलं की आम्ही लॉकडाऊनमध्ये कोरोनाच्या काळामध्ये घरामध्ये बसलो होतो, पण घरामध्ये आम्ही अनेक टेलिव्हिजन, मोबाईल, वेगवेगळे मोबाईलवरचे ॲप याच्या माध्यमातून प्रबोधनाचे कार्यक्रम ऐकत होतो. आम्हाला बाहेर पडता येत नव्हतं. पण कन्हैया कसा आहे माहिती आहे का, नटखट. पदराला धरू नको, मस्करी करू नको, वाट माझी सोड. पदराला धरू नको, मस्करी करू नको, वाट माझी सोड. रे काना पदराला धरू नको, रे काना पदराला सोडू नको सोड. रे काना पदराला धरू नको सोड. हे पदराला धरू नको, मस्करी करू नको, वाट माझी सोड. पदराला धरू नको, मस्करी करू नको, वाट माझी सोड. रे काना पदराला धरू नको सोड. रे कृष्णा पदराला धरू नको सोड. घनश्यामा पदराला धरू नको सोड. घनश्यामा पदराला धरू नको सोड. अरे काना पदराला धरू नको सोड. अरे मी राधा गोरी तू कृष्ण काळा. मी राधा गोरी तू कृष्ण काळा. मी राधा गोरी तू कृष्ण काळा, तुझा माझा जमेल कसा जोड. मी राधा गोरी तू कृष्ण काळा, तुझा माझा जमेल कसा जोड. रे काना धरू नको सोड. अरे काना पदराला धरू नको सोड. अरे कृष्णा पदराला धरू नको सोड. जाऊन सांगेन नंद मामुजीना. जाऊन सांगेन नंद मामुजीना. जाऊन सांगेन नंद मामुजीना, मोडीन तुमची खोड. जाऊन सांगेन नंद मामुजीना, मोडीन तुमची खोड. रे काना पदराला धरून. अरे काना पदराला धरू नको सोड. अरे काना पदराला धरू नको सोड. एका जनार्दनी पूर्ण कृपेने. एका जनार्दनी पूर्ण कृपेने. एका जनार्दनी पूर्ण कृपेने. एका जनार्दनी पूर्ण कृपेने. एका जनार्दनी पूर्ण कृपेने हरिभजन हे गोड. एका जनार्दनी पूर्ण कृपेने हरिभजन हे गोड. रे काना पदराला धरू नको सोड. अरे काना पदराला धरू नको सोड. घनश्यामा पदराला धरू धरू नको सोड. अरे काना कन्हैया. असंच आपल्या गॅदरिंग मध्ये सुंदर असं प्रबोधन करणार ना. करणार का.
जोरदार टाळ्या वाजवा कन्हैयासाठी. नाव काय आहे कन्हैया? प्रणव. प्रणव. पण काय करायचं माहीत आहे का, लॉकडाऊनमध्ये जसं मोबाईलवरती सरांनी प्रश्न विचारल्यावर पबजी न खेळता उत्तर द्यायचं काय, नाहीतर आमच्याकडली रेंज लगेच जायची. गुंजाळ सरांनी प्रश्न विचारल्यावर हॅलो हॅलो सर आमच्याकडे रेंज नाही. पण बरं आहे ना कन्हैया, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ. टाळी 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 वर हात. भानु भानुदास एकनाथ 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 भानुदास एकनाथ. बघितलं का गुंजाळ सर, ही बघितलं का आमचं कॅरेक्टर. बरं का सर, खेमणार सर, ह्यांच्या चेहऱ्यावर अजिबात जाऊ नका. ही दिसतंय एवढं गरीब कॅरेक्टर नाही. लग्न झाल्यापासून सासूनं मारावं, सासऱ्याने मारावं, ह्यांनी मारावं, हाला हाला हाला. बर का साहेब गवांदे सर, संसारात लय हालायतं व. उगाच तुम्ही प्रमुख पाहुणे बोलवले म्हणून काय जास्त दुःख सांगता येईना ती. सय्यद मॅडम ह्यांनी जर निस्ती कॉलेजकडे स्टँड कडून एंट्री केली ना, बर का प्राचार्य साहेब, ह्यांनी कॉलेजकडे जरी एंट्री केली ना स्टँडवरनं, स्वतःला काय समजतेत माहित आहे का, अरे दिवानो. रेंज मध्ये या, रेंज मध्ये. बघितलं का मॅडम, अजून शासकीय नियमाचं पालन करतात. 2 गज दुरी है मास्क जरुरी. बर का इथं तुम्ही सह्याद्री ज्युनियर कॉलेजमध्ये आहात आणि इथं काय आहे, कायम नेटवर्क फुल राहतं, पण अभ्यासाचं नेटवर्क फुल राहतं. बरं का या ठिकाणी एक नियम आहे की गेटच्या आत विद्यार्थ्यांशिवाय कोणालाही एंट्री नाही. जोरदार आपल्या कॉलेजसाठी टाळ्या वाजवा, कारण आज आपण पाहतोय हा कॅम्पस ज्युनियर आणि सिनियर दोन्ही महाविद्यालय इथं भरतात 2 सत्रामध्ये. अनेक महाविद्यालयामध्ये आम्ही वातावरण पाहतोय, तिथं कुणीही येतं, कुणीही जातं, कुणीही स्टंटबाजी करतं, कुणीही काहीही त्रास कुणालाही देतं. हा विषय वेगळा सांगायची गरज नाही. पण माझे जे दिल्लीला पथसंचलन केलेले विद्यार्थी मित्र NSSचे मला भेटण्यासाठी आलती, तरी आपल्या गेटवरून त्यांना आत सोडलं नाही, एवढी शिस्त आहे. आणि म्हणून प्रत्येक गुरुवर्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि म्हणून तुम्ही लय टेन्शनमध्ये यायचं नाही. तुमच्यात जर काय फरक पडला नाही ना, तुम्हाला हिथं डिस्चार्ज आहे, आज सरळ पंढरपूरला निघून जाते. कारण नाथ महाराज सांगतात, यो नवरा. ही दिसतं एवढं कॅरेक्टर बोहळ सर, ह्यांच्या चेहऱ्यावर अजिबात जाऊ. तुम्हाला बघा येतील आता ह्यांचे गुण कसे आहेत. डॉनगिरी कशी आहे माहित आहे का, हरे दिवानो. हात अजिबात मागं बांधायचं नाही, तो का मागणं सोडला आणि पुढं बांधताय. हित फुल रेंज आहे. हरे दीवानो मुझे पहचानो, कहाँ से आया मैं हूँ डॉन. अरे दीवानो मुझे पहचानो, कहाँ से आया मैं हूँ डॉन. अरे दीवानो मुझे पहचानो, कहाँ से आया मैं हूँ डॉन. मैं हूँ डॉन, मैं हूँ डॉन, मैं हूँ डॉन 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 डॉन. सर थँक्यू थँक्यू. तुमचं मित्र आहे काय, मित्र आहे काय? डॉन म्हटल्यावर लयच हसला हो. हा मित्र आहे का, पाहुणा इथं कोण? विद्यार्थी. तर कलरवरनं वाटलंच. जवळचं कोणतरी दिसतंय त्याशिवाय एवढं. पण सर विनोदाचा भाग सोडला तर भारुडामध्ये विनोद असावा, तो कुठे साहेब सात्विक असावा. आजकाल आम्ही भारुडामध्ये पाहतोय अगदी तमाशासारखे विनोद भारुडामध्ये देखील आले. पण जी वारकरी संप्रदायाची आचारसंहिता आहे ती कुठंतरी जपली पाहिजे. कारण ती जर जपली गेली नाही, भारुड आणि लोककला एक कला प्रकार असा आहे की मौखिक परंपरेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे येणारा कला प्रकार म्हणजे लोककला प्रकार आहे. यामध्ये संत मांदियाळेंनी केलेली चरणं
त्यावेळेस असणारे प्रबोधन आणि आत्ताचे प्रबोधन यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. म्हणून संतांची पद्धतीच, रचना तीच, परंतु आजचे विषय आपण यामध्ये घेऊया. आणि म्हणून काय करूया, यो नवरा, हॅलो, लाजू नका, यो नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई, नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई, नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई, यो नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई, नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई, यो नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई, दादला नको ग बाई मला दादला नको ग बाई. हो मोडके से घर तुटके से छप्पर, देवाला देव घर नाही. खरं सांगा, लग्न झाल्यापासून तुम्ही एक घर तर बांधलं का आपल्या संसारात? बांधलं का? नाही होय. सरांचं ऐकताय का काय? तुम्ही तुमच्या मनाने सांगा की आजच भेट झाली म्हणते ते संसारात घर बांधलं नाही. बघितलं का कसं आहे? मोडके से घर तुटके से छप्पर, देवाला देव घर नाही. म्हणजे गवांडे सर, आपल्याला हा मनुष्य जन्म पुन्हा नाही, हा संसार पुन्हा नाही, हा संसार मोडका तोडका आहे. त्यात देवाला देव घर, हृदय मंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. त्या विठ्ठलाला आपण ज्ञानातून कोंडायचं आहे, त्या ज्ञानातून महापुरुषांच्या विचारांना कोंडायचं आहे. आम्हाला काय करायचं आहे? आम्हाला कुठंतरी ही ज्ञानदान संपादन करून आम्हाला पुढच्या पिढीसाठी चांगले विचार मांडायचे आहेत. ते विचार कसे मांडायचे आहेत? नाथ महाराज पुढच्या चरणामध्ये सांगतात सुंदर असं, जोंधळ्याची भाकर, आंबाड्याची भाजी, वर तेलाची धार नाही. फटकीच लुगडी तुटकीच चोळी, फटकीच लुगडी तुटकीच चोळी, शिवायला धागा नाही. खरं सांगा, घेतली का तुम्ही साडी आजपर्यंत? लग्न झाल्यापासून एक तर साडी घेतली का? घेतली का? हो. कधी? बघितलं का कुठे साहेब कसं आहे? आजच भेट झाली म्हणते ते साडी घेतली. या कधी घेतली हो साडी? आपल्या लग्नाला किती वर्ष झाली? भवर सर कुठे गेलं? भवर सर किती वर्ष झाली हो लग्नाला? हा होय, भवर सर, आमच्या लग्नाचा आझादी का अमृत महोत्सव चालू आहे. लग्नाला 75 वर्ष पूर्ण झाली, म्हणजेच आमच्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली. तरीही आमच्या अजून ज्या अपेक्षा आहेत त्या युवकांकडून त्या पूर्ण होत नाहीत. आणि म्हणून त्याच अपेक्षा पूर्ण करण्याचं काम सह्याद्री ज्युनियर कॉलेज करते. एकदा कॉलेजसाठी जोरदार टाळ्या वाजवा, कारण आम्ही सर्व भगिनी या कॉलेजमध्ये सुरक्षित आहोत. आम्ही सुरक्षित शिक्षण घेत आहोत. आम्ही सावित्रीच्या लेकी. आम्ही काय करतोय? या ठिकाणी चांगले ज्ञानाचे धडे गिरवतोय. आणि म्हणून ह्यांनी काय करायचं आहे माहित आहे का? काय करणार? करणार ना प्रबोधन? हा, बघू काय आमचा 50-50 फॉर्म्युला ठरला. ह्यांना काय फरक पडतोय का? ठरले की नाही तुम्ही स्वयंपाक करायचा म्हणून? ठरले की नाही तुम्ही स्वयंपाक करायचा म्हणून? नाही होय. डिस्चार्ज मग 100% आहे तुम्हाला, काय काळजी करू नका. बरं, ठरलंय का नाही तुम्ही स्वयंपाक करायचा, घरातली सगळी कामं करायची? ठरलंय का नाही? नाही होय. एक दिवस निवांत तुम्ही बैल पोळ्या दिवशी निवांत राहायचं. यो नवरा नको ग बाई मला दादला नको, यो नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई, यो नवरा नको ग बाई मला दादला नको ग. हो. तुम्ही म्हणसाल आमच्या घरी काही नवरा बायकोची भांडणं कमी येते म्हणून गॅदरिंग मध्ये सहित आम्हाला भांडणं बघाय बोलवले. पण साहेब असं काही नाही बरं का. इथं वासना रूपी बायको शेजारीच त्या वासनेला झगडा घालू द्यायचा, ह्या शरीर रूपी संसारामध्ये प्रवेश करू द्यायचा नाही. आम्ही दोघं नवरा बायको फक्त आम्ही प्रतीक आहोत, आम्ही पात्र आहोत. म्हणून काय करायचं आहे आम्हाला? या ठिकाणी आम्हाला आमचा महाराष्ट्र हा सुजलम सुपलम करण्यासाठी आम्हाला काय करायचं आहे? पर्यावरणाचं रक्षण करायचं आहे. सगळ्यात मोठी जबाबदारी ही युवकांवरती आहे.
झाडे लावूया, झाडे जगूया आणि सगळ्यात महत्वाचं झाडांचं संवर्धन करूया. ऑक्सिजनची किंमत लॉकडाऊनमध्ये कळाली. लॉकडाऊनमध्ये ज्यावेळेस ऑक्सिजन मिळत नव्हता ना, त्यामुळं जे काय लॉकडाऊनमध्ये कोरोनामध्ये आपलं स्वतःचं आई वडील भाऊ बहीण दवाखान्यात असताना आपण जवळ गेलो नाही, परंतु त्यांचा जी देखरेख आहे ते आमच्या आशा वर्कर, डॉक्टर, अनेक शासकीय अधिकारी यांनी केलं. सगळ्या कोरोना योद्ध्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. कारण लॉकडाऊनमध्ये त्यांनी एवढं चांगलं काम केलं म्हणून आज आम्ही हे चांगले दिवस पाहतोय. आणि म्हणून सर पण होतं काय, मग सर तुम्ही देखील कोरोना योद्धा आहेत ना, सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सुंदर असं निवेदन आहे सरांनी. तुम्ही अजिबात इथून 50-50 फॉर्म्युला पूर्ण केल्याशिवाय जायचं, एक नाव घेतल्याशिवाय अजिबात इथनं हलायचं. आता नवरा बायकोची भांडणं नाव घेतल्याशिवाय मिटतील का सर सांगा? आपल्याला काही एवढा वेळ आहे का? अजून 10 मिनिटात आपल्याला समारोपाकडे यायचं आहे, बरोबर ना सर? आणि म्हणून 10 मिनिटात आपल्याला काय करायचं आहे तर नाथ महाराज सांगतात, फटकीच लुगडी, फटकीच लुगडी तुटकीच चोळी, शिवायला धागा नाही. ही शरीररूपी लुगडी 9 ठिकाणी फाटकी आहे. नाथ महाराज लक्षार्थ सांगतात, ही 9 ठिकाणी फटकी लुगडी आपल्याला धागा घालता येत नाही. आणि म्हणून यो नवरा, तुम्ही म्हणसाल लग्नाला एवढी वर्ष झाली आणि तुम्ही म्हणसाल एक साडी पण घेतली नाही. नवी करकरीत ताईसाहेब तुमच्या अंगावर काटा पदराची साडी आहे किंवा ही उग लग्नात आमचे प्राचार्य खेमणार सरांनी आयर आणला म्हणून 4 माणसात आले. प्राचार्य साहेब तुम्हीच लग्नात आयर आणलेला आहे व, नाहीतर काय सांगायचं आहे, लय संसारात हालायचं व, एकच साडी. अहो उग सगळ्यात उगच माझं माहेर संगमनेर असल्यामुळं उग ह्यांची इज्जत घालवता येत नाही. पण इकड्या तुम्ही इकड्या नाव घेणार ना, घेणार का नाही? नाही घ्यायचं. यो नवरा नको ग बाई मला दादला, यो नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई, यो नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई, यो नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई, यो नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला दादला नको ग सर. बाई. हो तिकडं मॅडम ना टाटा करा, पाठीमाग मॅडम ना तो का पार्लेजी पुढे आणलाय, नीट टाटा करा. सगळ्यात धाकटा आहे बघा बाळ, तिकडं सरांना टाटा करा, टाटा टाटा टाटा, नीट बघितलं का गवांडे सर किती दिवसात आईच्या काकाला बसले बाळ. बाळा नीट काकाला बस बाळा. बाळा कितवीला आहे? हात सोडा. कितवीला आहे बाळा? कितवीला आहे? पहिलीला, दुसरीला, चौथीला? दुसरीला आहे व बाळ. बाळा खूप शिकून काय बनणार? मिलिटरीत जाणार आहे बाळ. जोरदार साड्या वाजव बाळासाठी. नाही पडत, काय काळजी करू नका, नीट बसा. झोपीला आलंय व. जू रे बाळा, जो रडत माझ बाबा समजावी तराहिना, रडत माझ बाळ तान. जो 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 हो. संसारात आता ह्यांना नाव घेऊन सोड चिठ्ठी आहे. मग नाथ महाराज पुढच्या चरणामध्ये सांगतात, सुरतेचे मोती गुळधाव सोने या राज्य पवित्र लेणे नाही. सर आपण विविध अलंकार परिधान करतो, पण हे अलंकार जसं बाह्य अंगाने शोभा देतात तसं अंतरंगातून आपण संस्कार रूपी विचाराचा चांगला दागिना आपण घालायचा आहे. आणि म्हणून या इकड्या पुढे सर का पाठीमागे उन्हात मुली बसल्यात. इथं मधी जागा येऊ द्या, नाही तर
जागा आहे ना अजून. मॅडम इकडे मुलींना बसवा, मागे मुली उन्हात. मागच्या मुलींनी पुढे या. यो नवरा नको ग बाई मला दादला, यो नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई, यो नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई, असा दादला नको ग बाई, हा नवरा नको ग बाई, हा नवरा नको ग बाई, हा दादला नको ग बाई, दादला नको ग बाई मला दादला नको ग बाई, दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई, असा दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई, असा दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. पुणे ते संगमनेर नाव घेतो. पुणे ते संगमनेर लसूण पेरला लसूण शितलीचं नाव घेतो कार्यक्रमात बसून. आल्या आल्याच म्हणलं होतं या कॅरेक्टरच्या चेहऱ्यावर जाऊ नका, मला शितली म्हणतं या. हे बघितलं का प्राचार्य साहेब, कॅरेक्टर मालिकेत घुसलं. माझा अजय फौजी बरा म्हणला नाही तुझ्या तर जीव माझा रंगला. वा राणा, पुढचं पाऊल टाकलं नाही ना मिसेस मुख्यमंत्री, असलं काही नाही ना. आता एवढं चांगलं ह्यांनी नाव घेतल्यावर आपण कमी घेऊन जमल का? घेऊन जमल का? आपल्याकडे एवढा वेळ पण नाही. घेऊया ह्यांचं नाव, देऊया डिस्चार्ज. द्यायचं का? घ्यायचं का? इकडला आवाज येत नाही. घ्यायचं का? दारात होता गोठा, थँक्यू द्या. दारात होता गोठा, गोठ्यात होत्या जरशा. हाय त्या जरशा? हाय का गोठा? दारात होता गोठा, गोठ्यात होत्या जरशा. मी तुमची आरची, तुम्ही माझे परशा. मॅडम तुम्ही म्हणसाल आता गॅदरिंग विथ आरची परशाचं काय काम, पण आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी महाराष्ट्रभर अगदी गोंदियापासून गडचिरोलीपासून ती कोकण किनारपट्टी, गोवा, इतर 5 राज्यापर्यंत कार्यक्रमाला गेलो. परंतु मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी आमच्याकडे शिलालेख, ताम्रपट, ग्रंथ, अनेक पुरावे होते. परंतु चित्रपटाच्या माध्यमातून देखील झिंग झिंग झिंगाट या गाण्यावरती ज्यांना मराठी भाषा कळत नाही ते देखील नाचले. साहित्याच्या माध्यमातून अमृतापरी पैजा जिंकणारी ही आमची ज्ञानोबरायांनी सांगितलेली मातृभाषा, आमची ही मराठी भाषा एवढी समृद्ध असताना अभिजात भाषेचा दर्जा मिळावा या ठिकाणी प्रबोधन होत होतं आणि तो दर्जा मिळाला. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि म्हणून ही आरची परशा येते. तुम्ही गुंजाळ सर म्हणताल चालू द्या तुमचं, आमचं गॅदरिंग राहू द्या तसंच, तुमचीच भांडणं ऐकत बसतो. पण काचच्या बशीत बदामी हलवा, काचच्या बशीत बदामी हलवा. सह्याद्री ज्युनियर कॉलेज पुढच्याही वर्षी सांस्कृतिक कार्यक्रमाला आम्हा सर्वांना बोलवा, आम्हा सर्वांना बोलवा, आम्हा सर्वांना बोलवा. आणि म्हणून आमच्या गवांदे सरांबरोबर पिक्चर बघायला गेले होते. सायको रजिस्टर आहेत बरं का सर. सर बारुडात नाव घ्यायचं, लय टेन्शनमध्ये यायचं नाही. गवांदे सरांबरोबर पिक्चर बघायला गेले होते सायको. भोवर सरांचं नाव घेते, गुंजाळ सरांची बायको. हे फक्त विनोदासाठी. आज काय आहे आपल्याला साहेबांनी काय सांगितलंय, आज आमच्या डोक्यात अकॅडमिक नसतं. आमचं हे 4-5 दिवस स्नेह संमेलन असतं. आम्ही काय करणार, हसणार, खेळणार, नाचणार, गाणार, परंतु आमच्या सह्याद्री ज्युनियर कॉलेजची शिस्त पाळणार. पाळणार ना? पाळणार का? यो नवरा द्यायचा का डिस्चार्ज आता? म्हणून नाथ महाराज शेवटच्या चरणामध्ये सांगतात, एका जनार्दनी समरस झालो, एका जनार्दनी समरस झालो, तो रस येथे नाही. हा रस मिळवण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल तर आम्हाला आई वडिलांचं विचार आत्मसात करावं लागतील. कारण प्रत्येक जण तुम्ही शिक्षण घेताय, आजचं वातावरण पाहताय, हात जोडून विनंती आहे, मोबाईल नावाचं यंत्र आपल्या हातामध्ये आलंय, सावध रहा. कारण हा मोबाईल जेवढा चांगला आहे, आम्हाला गल्लीतली बातमी दिल्लीत लगेच कळती, दिल्लीतली बातमी गल्लीत लगेच कळते, पण ह्या मोबाईलचा
अतिरेक वापर होऊ देऊ नका. लहान लहान मुलं मनोरुग्ण होऊ लागलेत, मनोरुग्ण. म्हणून आम्हाला काय करायचं आहे, हा मोबाईल जेवढा चांगला आहे तेवढाच त्याचा वापर करायचा आहे. आणि आम्हाला मोबाईल विषयी आता जनजागृती करण्याची वेळ आली आहे असं वाटायला लागले. घरात आम्ही चाचकर सर 5 मेंबर असलो तरी 5 मोबाईलवर 5 कोपऱ्यामध्ये दंग आहे. संवाद थांबला, कुठंतरी कट्ट्यावरच्या गप्पा थांबल्या. कस काय गवांदे सर, तुमच्या काळात कस काय होतं? पारावर बसून कट्ट्यावर बसून गप्पा चालायच्या. मोबाईलचं डोक्यात फॅड नव्हतं, अजिबात देखील कुठला विचार नव्हता. आणि म्हणून मोबाईल चांगला आहेच, वापरा. त्याचा इंटरनॅशनल लेवलला चांगल्या पद्धतीने तुम्ही उपयोग करा. आणि हा उपयोग करताना तुम्ही एकच करा सर्वांनी, की आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करा. एवढं मोठं व्हा, एवढं मोठं व्हा की आपण अहंकार अजिबात बाळगायचा नाही. अजिबात कुठला विचार चुकीचा मनामध्ये आणायचा नाही. नाही निर्मळ मन काय करील साबण. मन जर निर्मळ नसलं तर साबण काहीही करू शकत नाही. आणि म्हणून ह्यांनी एवढं चांगलं नाव घेतलंय. तुमचं नाव काय? हर्षद सांगळे दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आम्ही दोघं नवरा बायको नाही, आम्ही दोघं चांगलं मित्र आहे, परंतु ह्या भारुडामध्ये आम्ही नवरा बायको आहे. आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे, स्वच्छता 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 करायची. स्वच्छता 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 करायची. आपण सर्वांनी मिळून करायची. आपण सर्वांनी मिळून करायची. आपण सर्वांनी मिळून करायची. स्वच्छता 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 करायची. स्वच्छता 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 करायची. करायची. आपण सर्वांनी मिळून करायची. आपण सर्वांनी मिळून करायची. संत गाडगे बाबा, संत तुकडोजी बाबा, निर्मल ग्राम अभियान आपण राबूया. निर्मल ग्राम अभियान आपण राबूया. महात्मा गांधी तंटा मुक्त गाव योजना. महात्मा गांधी तंटा मुक्त गाव योजना आपण राबूया. आपण राबूया. आपण राबूया. आपण राबूया. स्वच्छता 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 करायची. स्वच्छता 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 करायची. आपण सर्वांनी मिळून करायची. आपण सर्वांनी मिळून करायची. ही स्वच्छता आपण सर्वांनी अंतर्मनातून करा. बाह्यांगाने तर आपण ॲक्टिव्हिटी करत असतो. जास्तीचा विलंब न करता आता बक्षीस वितरण आहे. तुम्ही या ठिकाणी मला निमंत्रित केलं, अजून आपल्याला संवाद साधता आला असता, परंतु वेळेअभावी पाहुणे मंडळी व्यासपीठावरती उपस्थित आहेत. प्रमुख कार्यक्रम अजून आहे, म्हणून जास्तीचा वेळ न घेता मी आपल्या विद्यालयाचं मनपूर्वक आभार मानतो. मला या ठिकाणी बोलवलं, एवढा मोठा मान सन्मान दिला, त्याबद्दल माझ्या छोट्याशा आज खऱ्या अर्थाने कळालं, संगमनेर ही भूमी खऱ्या अर्थाने तळागाळातल्या लोककलावंतापर्यंत पोचणारी भूमी. आणि त्या लोककलावंतांचा विचार आपल्या संगमनेरला पण लोककलावंतांची परंपरा आहे. अनेक कलावंत, अनेक रत्न ह्या संगमनेर भूमीतून घडले आणि खूप संगमनेरचं नाव उच्च स्तरापर्यंत पोचवलं. त्याबद्दल मला बोलवलं आणि सन्मान दिला, त्याबद्दल सर्व पाहुण्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो. विनोदाच्या भरात चुकीचा शब्द जाऊ शकतो, तो माझी मला परत करा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो.